बॅटर पाठवा मैदानावरती. हॅलो चेक. हॅलो चेक. गोंधळपाडा संघ एक प्रतिनिधी पाठवा. तर आपण पाहतोय मॅचला इथे सुरुवात होते. एका बाजूला संघ आहे बीसीसी अगरसुरे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावादेवी गोंधळपाडा, ज्याने आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट खेळलंय. तर त्याच वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर शनिवारच्या दिवसामध्ये चांगले क्रिकेट खेळणारा बीसीसी अगरसुरे संघ आपण पाहतोय. चला आपण जर पाहिलं तर घड्याळामध्ये आपण पाहतोय 4:18 झालेत. इथून वॉच लावलं जाते. 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. मॅचला सुरुवात झाली आहे. संतोष निलंगे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक पहिला अनिरुद्ध, याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता पहिल्याच बॉल वरती इथे दाखवलाय. बॅटर मैदानाच्या बाहेर. ती अॅनीला परतावा लागलाय. विकेट आली आहे. अनिरुद्धचा इथे मात्र आपण जर पाहिलं तर अनिरुद्धच्या खेळीला पूर्णविराम लावलाय आणि पूर्णविराम लावल्यानंतर त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता पहिल्या बॉलवरती दाखवलाय सुद्धा. नवीन बॅटर अनिरुद्ध परतल्यानंतर आपण पाहतोय मैदानावरती बीसीसी अगरसुरे संघाकडनं बिंदास्त क्रिकेट क्लब अगरसुरे या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय नवीन बॅटर विवेक बनकर यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी. विवेक येतोय बॅटिंगसाठी, जिथे आपण जर पाहिलं तर एकही धाव आलेली नाहीये. एक विकेट माघारी परतते. या षटकामध्ये संतोषने पुन्हा एकदा पुनरागमन केलंय आणि पुनरागमन करत असताना आपण जर पाहिलं ना तर समोरच्या संघाला पहिल्याच बॉलवरती तो धक्का दिलाय, तो हादरा दिलाय. आणि तो हादरा एवढा मोठा आहे की त्यांचा इन्फॉर्म बॅटर अनिरुद्धला मैदानाच्या बाहेरचा रस्ता पहिल्या बॉलवरती दाखवल्यानंतर यश तर नक्की मिळालंय.
पुन्हा एकदा संतोष चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी बॅटची हलकीशी कडा इथे बॉलने जरूर घेतली होती, परंतु शॉट थडमानवती क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर इथे जरूर डॉट बॉल आलाय. संतोष निलंगेने या स्पर्धेमध्ये एक मेडन षटक सुद्धा फेकलंय, त्यामुळे या गोलंदाजावरती जी अपेक्षा जी आशा आहे ही आशा घेऊन इथे मात्र संतोष गोलंदाजी करतोय. जर्सी क्रमांक 01 षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे बीसीसी अगरसुरे विपक्ष गावदेवी गोंधळपाडा. या दोन संघांमध्ये चालू असलेली लढत मैदानावरती आपण पाहतोय. विवेक बनकर यांच्यासाठी पहिला बॉल निर्धाव पडलाय, परंतु यावेळचा बॉल बॅटची एज घेतली, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचला, आणखीन एक विकेट. विवेक बनकर यांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. फलंदाज होते बाद. आणखीन एक विकेट माघारी परतली आहे. लगातार इथे मात्र आपण पाहिलं तर विकेटची गळती लागली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपला आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय 0-0 ला 3-2 ही सध्याची परिस्थिती इथे बॅटिंग करत असताना बीसीसी अगरसुरे संघाची आपल्याला पाहायला भेटते. नवीन बॅटर राज बॅटिंग साठी येतोय. राजसाठी सुद्धा योग्य टप्प्यावरती चेंडू टाकलाय, परंतु इथे काय घडलंय? कॅचेस विन दी मॅचेस, एव्हरी ड्रॉप कॅच आउट ऑफ दी टुर्नामेंट. कॅच ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप केले राज या बॅटरची. जर हा चेंडू इथे मात्र हातात यष्टिरक्षकाच्या विसावला असता तर कदाचित आणि कदाचित राजला इथून परतावं लागलं असतं. अगदी चांगली गोलंदाजी संतोष निलंगे यांच्या माध्यमातून इथे मात्र केली जाते. व्हाट अ फंटास्टिक पीस ऑफ बॉलिंग. आणखीन एक बॉल. याही वेळेला आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप हटवलाय, तर लगातारचा 5वा बॉल इथे मात्र निर्धाव टाकलाय. ज्या गोलंदाजाच्या नावावरती या स्पर्धेमध्ये एक मेडन षटक आहे, विकेट प्लस मेडन षटक आहे, त्या गोलंदाजाने आतापर्यंत पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये सुद्धा करामत केली आहे. लगातारचे 5 बॉल इथे मात्र निर्धाव फेकलेत. काय गोलंदाजी केली जाते. वा संतोष वा. समोरच्या फलंदाजांना हातच खोलून दिलेले नाहीयेत. पुन्हा एकदा संतोष चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, या गोलंदाजासाठी एकदा टाळ्या होणं गरजेचं आहे. स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा मेडन षटक हाताळले, परंतु पंचांचा इशारा इथे मात्र येतोय. बेल्स पडले का इथे चेक केलं जाईल. जरूर फलंदाज बाद आहे. हे मात्र येथे दृश्य आपण पाहतोय. काय गोलंदाजी झाली आहे. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विकेट. ही रील व्हायरल होईल यात तेळ मात्र शंका नाहीये. कम ऑन डीजे.
कॉट अँड बोल्ड स्वरूपात आपण जर पाहिलं तर फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला आणि बॅटर परतल्यानंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर फक्त एक धावफलकावरती लागली आहे. 4 बॅटर मैदानाच्या माघारी परतलेत. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये एक धाव आल्यानंतर एक बॅटर बाद. हे दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे पुन्हा एकदा विकेट किपरचा सहारा गोलंदाजाला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या 1 वरती थांबली आहे. सेमीफायनल चालू आहे असं वाटतच नाहीये, कारण ज्या रीतीने इथे सेमीफायनल मध्ये गोलंदाजी केली जाते गावदेवी गोंधळपाडा या संघाच्या माध्यमातून. यावेळचा बॉल ड्राईव्ह मारलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरती तैनात आहे. चेंडू अडवतायत. जोपर्यंत फेकतील तद्वरती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 2 वरती पोहोचेल. 2 धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती सिंगल. येणारे 2 चेंडू अजूनही या षटकातील येणं बाकी आहेत. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर सेकंडचा खेळ मार्गस्थ आहे. स्ट्राइक एंडवरती साहिलसाठी हा बॉल फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये सजवला या फटक्यासाठी. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल इथे आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या इथे मात्र 4च्या घरात पोहोचली आहे. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील आता इथे येणं बाकी आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. बॅटला उलकावणी देत असताना सरळ विकेट कीपरकडे. डॉट बॉल. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा आल्यात. 4 फलंदाज माघारी परतलेत. बीसीसी अगरसुरे या संघाची धावसंख्या 4. अगदी थोडीशी खराब परिस्थिती इथे मात्र उद्भवली आहे आणि जी परिस्थिती बीसीसी अगरसुरे संघासाठी कधीच आली नसेल. हे वादळ आपण पाहतोय. शेवटची तर येणारं शेवटचं षटक बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अल्पेश बावकर यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. अल्पेश यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. शेवटचं षटक आहे. अल्पेशवरती आता जबाबदारी राहील की या षटकामध्ये धावा वाचवायच्यात. जर या षटकामध्ये धावा आल्या तर मी तर म्हणेन बीसीसी अगरसुरे संघाकडे ती धारदार गोलंदाजी आहे, त्यामुळे इथे धावा रोकाव्या लागतील. धावसंख्या धावफलकावरती 4 लागली आहे. आतापर्यंत गोलंदाजीची धार गावदेवी गोंधळपाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याचमुळे की काय इथे 4 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल. यावेळचा बॉल आडव्या बाटने ठोकलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. एक टप्पा घेत असताना बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 8च्या घरात पोहोचली आहे. 8 धावा धावफलकावरती. मयूर यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार धावसंख्येमध्ये भर टाकून चाललाय. जिथे आतापर्यंत आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा आणखीन एक बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. अगदी आपण जर पाहिलं तर चित्याच्या प्रमाणे झपटण्याचा प्रयत्न तिथे केला, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगल आली आहे आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 9च्या घरात पोहोचली आहे. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. या षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर 2 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 4 बॉल पहिल्या पूर्वार्धातील येणं बाकी असताना यावेळचा बॉल उलट्या हाताने घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, या उक्तीप्रमाणे खेळला गेलेला फटका उलट्या हाताने उलटा का पलटा. षटकार.
उलट्या हाताने मारून सुद्धा आपण जर पाहिलं तर एवढ्या लांबवरती फटका मारलाय, षटकार आलाय आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 14च्या घरात पोहोचली आहे. माफ करा 15च्या घरात इथे मात्र पोहोचली आहे. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड, 15 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार, एक सिंगल आतापर्यंत आली. अर्थातच 11 धावा या षटकामध्ये आल्या. 2 षटकांमध्ये 4 होत्या. पहिल्या षटकामध्ये एकही नव्हती, दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 11 आल्यात. अशा 15 धावा धावफलकावरती जरूर झाल्यात. अल्पेशवरती आक्रमण केलंय. अल्पेश भावकर या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये थोडासा महागडा ठरलाय. पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न या बॉलवरती अपयशी ठरला. जर कनेक्शन चांगलं झालं असतं तर कदाचित धावा आल्या असत्या. 15वरती धावफलक थांबलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 2 बॉल अजूनही या षटकातील येणं बाकी आहेत. डॉट बॉल पुन्हा एकदा. यावेळचा बॉल, पंचांचा बोट. इथे मात्र आपण पाहतोय आकाशाकडे चाललाय. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. विकेट आली आहे. इथे पहिल्या षटकाचा अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 15. जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज. शिवरे विपक्ष साई आवास. चला टॉस साठी या. शुभा शिवरे संघाचा कॅप्टन आणि साई आवास या संघाचा कॅप्टन. शुभा शिवरे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. साई आवास या संघाला विनंती करतोय टॉस साठी या. जर आला नाही तर पॅनलाइज केलं जाऊ शकते, याची दक्षता घ्या साई आवास. तर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. टॉस करून घ्या.
मॅचला इथे मात्र सुरुवात होते. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु बॅटवरती तितकासा चांगला आलेला नाहीये. साहिल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय आणि साहिल म्हात्रे यांचा पहिलाच बॉल आपण पाहतोय योग्य टप्प्यावरती पडलाय. धावसंख्या जिथे 16ची गरज असताना पहिला बॉल निर्धाव येतोय. स्ट्राईक एंडवरती रितेश, नॉन स्ट्राईक एंडवरती अलिबागचा क्रिस गेल म्हणून ज्याला ओळखलं जातं राहुल पेडणेकर याला मात्र पाहायला भेटतं. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर रीतीने खोदून काढलाय, जिथे सिंगल भेटेल 30 यार्ड सर्कल मध्ये आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 वरती पोहोचेल. एक धाव आतापर्यंत धावफलकावरती लागली आहे. ओव्हर नंबर आपण पाहतोय पहिलं इथे मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉल मध्ये एक धावसंख्या धावफलकावरती येत असताना पुढे सरकते. 15 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय राहुलसाठी हवेत. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहुल करतोय, परंतु त्याला तिथे थांबवलंय. एक सिंगल मिळाल्यानंतर धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे सरकली आहे आणि जाऊन 2च्या घरात बसली आहे. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 14 बनवायच्यात. येणारे चेंडू भरपूर सारे शिल्लक आहेत. 14 धावसंख्येची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर विघ्नहर्ता जिराटपाडा संघाच्या माध्यमातून माफ करा जिरेश्वरी जिराटपाडा संघाच्या माध्यमातून अगदी चांगली गोलंदाजी राहिली होती. यावेळचा बॉल हवेत आहे आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना षटकारासाठी चाललाय. 6 धावा. मागच्या बॉलवरती षटकार आलाय. संघाची धावसंख्या अर्थातच गावदेवी गोंधळपाडा संघाची धावसंख्या 8 झाली आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करत असताना चौकारासाठी चाललाय. पुन्हा एकदा 4 मिळाल्यात आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 12 वरती सुद्धा पोहोचली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. 12 झाल्यात. 13 चेंडू जिंकण्यासाठी 4. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. तिकडे मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू धावतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. थ्रो खराब आहे आणि जोपर्यंत बॅकअप मिळेल तद्वती इथे बॅटर थांबेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 3 धावसंख्येची. 12 बॉल 3. तीन धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. स्क्वेअर कट मारलाय आणि आता या अंदाजाने हा सामना आपण पाहतोय फिनिश केला आणि सामना जिंकलाय तो म्हणजे गावदेवी गोंधळपाडा या संघाने. वेल डन अँड हार्ड लक बीसीसीआय अगरसुरे. पुन्हा एकदा आपण मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करूया. या मॅच मधील सामनावीर नो डाऊट या स्पर्धेमध्ये तब्बल 2 मेडन षटका हाताळणारा संतोष ठरतोय पुन्हा एकदा या मॅच मधील
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या संतोष आपला सामन्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. मेडन ओव्हर +3 विकेट.